माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील परिवाराने बंडाची तुतारी फुंकली आहे। मागील लोकसभा निवडणुकीत खासदार निंबाळकर यांना लाखाचे लीड दिले होते। यात उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांचा वाटा मात्र मोठा होता। मात्र यंदा थेट मोहिते पाटीलच मैदानात उतरल्याने 30 वर्षांनंतर कट्टर विरोधक जानकर मोहिते पाटील एकाच व्यासपीठावर माढ्यात महायुतीला मोठा धक्का। माढा मतदारसंघातून भाजप अडचणीत आल्याचे दिसून आले। खासदार मी आणि आमदार ते जयंत पाटलांचा शब्द आम्ही खरा करून दाखवणार। आज आपण 30 वर्षांनंतर एकत्र आलेला आहात। काय प्रतिक्रिया आहे, काय भावना आहे? मगाशी उत्तमरावांनी भाषणात सांगितलं की एवढ्या वर्षाचं वैर संपवायचं आहे, राजकीय वैर संपवायचं आहे। ही चर्चा झाली, आमच्या आधी बैठका जेवढ्या झाल्या त्याच पद्धतीनं त्यांनी जी काही मागणी केली ती सुद्धा पक्क ठरलेलं आहे। म्हणजे खासदार तुम्ही, आमदार ते, तसा शब्द आता मी तुम्ही जो प्रश्न विचारला, खासदार मी आणि ते आमदार, हे आमच्या कुटुंबाने पवार साहेबांना शब्द दिला आणि ते जयंत पाटलांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे आणि बाळदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमचं ठरलेलं आहे, काही बदल होणार नाही, सगळ्यांनी निश्चिंत राहावं। या प्रत्येक गोष्टीला मी साक्षीदार आहे। जानकर साहेबांनी आपला गुन्हा दाखल केला जाऊ शकतो अशी व्यक्त केलेली आहे, तयारी सुरू आहे, काय सांगाल? शुभेच्छा त्यांना सगळ्यांना हे करायला।